कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढी विरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केलाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद दोन्ही राष्ट्रीय महामार्ग रोखलेले आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला आंदोलन स्थळावरून अधिक अपडेट देतील। आफताब, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, 2 महामार्ग रोखलेले आहेत, काय परिस्थिती आहे सध्या आंदोलनाची, काय चित्र पाहायला मिळत आहे? प्रज्ञा, मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसनं आता रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, इंधनाची जी दररोज दरवाढ होतीये ती दरवाढ थांबली पाहिजे, यासह खतांचे भाव कमी झाले पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन जे आहेत ते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज काँग्रेस जे आहे ती सोलापूरमध्ये आंदोलन करते। सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे असे 2 मोठे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकामध्ये एकत्रित येतात। त्याच चौकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी मानवी साखळी करत रास्ता रोको जो आहे तो सुरू केलेला आहे। भाजप सरकारच्या विरोधामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा ज्या आहेत त्या या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत आणि कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे आणि कांद्याचे जे सातत्याने दर घसरत आहेत ते दरवाढ मिळाली पाहिजे, कांद्याचे घसरणारे दर कमी झाले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी काँग्रेसकडून घेतली जाते। आणि खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी जे आहेत ते एकत्रित येऊन आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। इंधन दरवाढ आणि कांद्याचे दर या संदर्भात काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आज राज्यामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं कांद्याच्या दरांसंदर्भात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे।